या कलियुगात बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले आहेत. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवित आहेत आणि स्त्रिया सदाचारहीन झाल्या आहेत. अशा तऱ्हेने कलियुगाचे दोष पाहत पाहत पृथ्वीवर संचार करीत असताना मी जेथे भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला संपन्न झाल्या त्या यमुनेच्या तटावर जाऊन पोहोचलो. आपल्या रक्षणकर्त्याला ती दश दिशांना शोधत होती. तिच्या चारी बाजूंना शेकडो स्त्रिया तिला पंख्याने वारा घालीत होत्या व तिचे सांत्वन करीत होत्या. हे साधू पुरुषा, कृपया आपण क्षणभर थांबून माझी चिंताही निवारण करा. आपल्या केवळ दर्शनाने या संसारातील सर्व पापे समूळ नाहीशी होतात. आपल्या वाणीने बहुतेक माझे दुःख दूर होऊ शकेल. मनुष्याचे ज्यावेळी मोठे भाग्य उदयाला येते त्यावेळी आपले दर्शन होते. हे देवी, तू कोण आहेस? हे दोन पुरुष कोण आहेत? तुझ्या भोवतालच्या या कमलनयना स्त्रिया कोण आहेत? तुझ्या दुःखाचे कारण तू मला सविस्तर सांग. पुढे ती भक्ती म्हणाली, माझे नाव भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या नावाचे हे दोन माझे पुत्र आहेत. कालगतीमुळे हे असे वृद्ध झाले आहेत.